नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण जन्माष्टमी 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त. जाणून घ्या तिथी आणि महत्त्व. चला तर मग पाहूया. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमात महिना असलेल्या पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो. या तिथीबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहेत. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र ऋषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाला लीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपालकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे जाणून घेऊया. कृष्ण जन्माष्टमी तिथी 26 ऑगस्ट 2024 सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते. तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्टला सोमवारी साजरा केला जाणार आहे. अष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट पहाटे 3:40 अष्टमी तिथीची समाप्ती 27 ऑगस्ट पहाटे 2:20 असेल. दहीहंडी 27 ऑगस्टला मंगळवारी साजरी केली जाईल. जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ 26 ऑगस्ट दुपारी 3:55 सुरू होईल तर 27 ऑगस्टला दुपारी 3:38 संपेल. जन्माष्टमी पूजा मुहूर्त 2024. कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12:45 पर्यंत असेल. यंदा बालगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल. कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व. धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापर युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या रूपात 8वा अवतार घेतला. यावेळी ही शुभ तिथी सोमवार 26 ऑगस्ट रोजी आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा 8वा मुलगा म्हणून झाला होता. असे म्हटले जाते की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते. ती व्यक्ती जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते. अशा प्रकारे आपण पाहिलं श्रीकृष्ण जन्माष्टमी 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त. जाणून घेतलं तिथी आणि महत्त्व. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.